हॅलो. हा बस ना ताई. हॅलो. हा बरे आहेत का ताई? हा बरे तुम्ही बरे आहात? हो मी पण बरे. बाळ कसं आहे? हा बाळ पण बरं आहे. तुमची मुलगी कशी आहे? बरे, ती पण झोपली आता. हा. आणि हा राजू कसं आहे? तेच राजूलाच काय भूत झपडतात तेच विचारायला फोन केला मी. काय झालं त्याचं आता? 2 दिवसापासून नुसतं दारूवरच आहे, तेच विचारायला फोन केले मी. असंच वागलं तर काय असं होणार आहे तुम्ही सांगा मला. कुठे गेला तो आता? हाय आता आला तो पिऊन, आता जस्ट घरी मी फोन केल्यावर आलाय. मला बोलतो कामाला चाललो, मग पिऊन घरी येतो. आणि तसं काय मी लय अडीच आहे आणि तेवढी जसं कुणाला दगड मारत फिरते तशी बाई आहे. मला बोलतो मला कालच मला आतापर्यंत चढला, पण घराच्या बाहेर जाताना तर नव्हता ना तसा. ताई तू सांग आता मी काय करायचं? किती सहन करायचं ह्या माणसांचं? कालपासून तो पेतो, घरी काल पेला आणि गेला बाहेर तर डायरेक्ट 1 वाजता तो घरी आला. कधी काल? हा काल. मग म्हणलं जाऊ दे, पेलं तर पेलं म्हणून मी आज पण गप बसले. आता पण कामाला जातो म्हणून गेला आणि आता पिऊन आला घरी. काहीतरी बोललं तर तुम्ही असंच राहणार आहे. बोलतो तुला कसं वाटलं राहायचं राहणं तर जा. सांगा आता काय करायचं आम्ही? काय बोलू आता? तो माणूस ना असं का वागतो मला काय कळत नाही. सगळं जेवणपासून ते काम मी करून देते, घरातले कामाला लागलं तर कंटिन्यू डबे बनवून देते. मग पैसा आला की लगेच तुम्ही पेत फिरणार तर मग भविष्यासाठी काय शिल्लक पडणार आहे आणि मुलीसाठी काय शिल्लक पडणार आहे? साधं त्याने ऍडमिशन साठी तिने फोन केलेला तर 3,000 भरता नाही आलं माझ्या मुलीच्या शाळेचे. त्याला तिने 4 दिवस झालं फोन केलेला ऍडमिशन साठी या, तरी तो बोलतो पैसे नाही माझ्याकडे. कॅन्सल केला त्याने. मग मी असं 3,000 साठी हे लोक भिकारी सारखे वागतात, दारू मध्ये उडवतात. मग मी काय म्हणून राहायचं यांच्याकडे? ताई तू सांग मला आता. मला ना अपेक्षा नव्हतं राजू असा वागतो. तुम्हाला जे आहे ना योग्य वाटतं ना ताई ते तुम्ही करा. कारण की कसं आहे आता मी उगाच तुम्हाला खोटी आशा देणार तर उगाचच काय उपयोग नाहीये ना. कारण की बरोबर आहे ना. मी काय म्हणून तर तुम्हाला ताई सांगू, उद्या मी परत गेली तर असं नको व्हायला की बाबा हिनं का गेली. म्हणून मी एवढंच तुम्हाला कानावर ठेवायला फोन केला मी. आता मी कारण तुम्हाला हा बोलले माणूस काय कालपासून तमाशा करतो चाळीमध्ये पण. येड्यासारखं काय वागतो. मला लोक नावं ठेवतात, बोलतात काय राजू अचानक बिघडतो असा. कारण हा माणूस दारू प्यायल्यानंतर आरामशीर झोपत नाही, लोकांसमोर काय बोलत फिरतो, तमाशा करतो बाहेर. 1 वाजेपर्यंत काल बाहेर होता तो माणूस आणि 1 वाजता घरी आला तो माणूस. हा आज सकाळपासून तो दारू पितोय. मला वाटलं तो घरी का आला नाही, कामाला गेलाय, 6 वाजले. आता फोन करते तर दारू पित बसलेला तिकडे. आता तुम्ही काय विचार करताय? काय करणार मग? हे असं वागत असेल तर माझ्या मुलीचं आणि माझं भविष्य खराब नाही करणार ताई आम्ही. माझं तर झालंच समजा, पण माझ्या मुलीचं पण खराब नाही करायचंय मला. नाही बरोबरच आहे, आपल्या कारण मुलगीचा फक्त विचार वरचं करणं. प्रेम दाखवून काय होतंय का ताई? तू सांग मला. हा वरचं प्रेम दाखवून काय होतंय का? काहीच होत नाही. हा 1,500 रुपये मला ते बहीण योजनेचे पैसे पडतात, तिला मी सगळं खाऊ पासून सगळं बिस्किट पासून मी आणून देते. हा माणूस आता पगार झाल्यावर तिला काही विचारत पण नाही का आणू का, तिला काय लागतं का? हा तरी मी काहीच नाही बोलत. जाऊ दे, आपल्याकडे जोपर्यंत पैसे आहे तोपर्यंत आपण खर्च करतो. मग हा माणूस दारू प्यायला कशाला पाहिजे? मला साधा 1 रुपया तो खर्चाला देत नाही आतापर्यंत. समोरच बोलते मी, खोटं नाही बोला. आतापर्यंत तो मला 1 रुपया माझ्या हातात नाही टेकवत की बाबा तुला धर खर्चायला पैसे काही लागत असेल तर. डोकं हलवायचं नाही माझ्या समोर. मी जे काय तुमच्या समोर बोलायला लागले, हा ताई त्यांच्याशी बोला तुम्ही. जरा म्हटलं आणि हॅलो ताई, हॅलो. व्हिडिओ कॉल करून पण बघा तुम्ही थोडं त्याची हालत काय. मी आता आहे ना जिम मध्ये, फोनवरती द्या मला बोलायला. व्हिडिओ कॉल केला ना मग माझे मिस्टर ओरडतील मला. म्हटलं का हॅलो. बघा आता समोरच आहे ताई तरी बोलत नाही. समोरच आहे. हॅलो राजू. हॅलो. हॅलो ताई म्हटलं हा म्हटलं का हॅलो. बघितलं मला भूक लागली, बोलतो मला जेवू दे. हा ताई काल रात्री जेवण बनवला
हा माणूस एवढा पेलेला की जेवण नाही खाल्ला. सकाळपासून ते भाकरी तशीच आहे, चिकनची भाजी तशीच आहे घरी. हं? आणि मला काय म्हणतो, मग जेवले ना, पण किती जेवले तुम्ही? 2 भाकरी जेवले फक्त. मग नंतर जेवण पडलंय. कशामुळे भूक लागली? जेवण नाही घरी. पण तुम्हाला जेवण नाही पाहिजे, तुम्हाला दारू पाहिजे. सगळं जेवण दिलं मला तू? का नाही दिलं? कुठे दिलं? काय दिलं? जेवण तर सगळंच आहे घरी, काय नाही दिलं जेवण? कुठे दिलं मला सांग तू. पण द्यायला काय गरज पडली? सकाळपासून चणे आईस्क्रीम ते हे खातच ना आता घेऊन. तू जेवण दिलं का मला? मी दिला नाही. मी का नाही दिला? तुम्ही सकाळपासून का तमाशा करताय? तुझं ते प्रॉब्लेम आहे ना, मला बघायला. बघितलं ना ताई, राजूला फोन तरी द्या. येतं का? फोन देते का? नाही घेतच नाही. तो समोरच बसलाय तरी घेत नाहीये. हॅलो, तो फोन घेतच नाही. जाऊ द्या, आता मी पण काहीच विचार करणार नाही. मी सरळ कंप्लेंट करेल आणि जाईल. ह्या बारीस मी कंप्लेंटच करणार. कारण ना यांच्यासाठी ना माझे आईबाप पण दुखवतात आणि माझा बाप पण मला समजून सांगितलं की बाबा जाऊ नको, ते लोक सुधारणार नाहीत. तरी पण मी, माझा बाप मला एका शब्दानं पण बोलला नाही की बाबा तू चालली काय. यांच्यासाठी मी त्यांना ठोकरून आले आणि हे लोक इथं आल्यावर असंच रंग दाखवतात ना ताई. कारण मी तिकडची पण नाही राहत, नाही इकडची पण नाही राहत. आणि त्यांच्या आईला काय सांगायला गेलं ना, मी सकाळपासून जेवली नाही. अरे तुम्ही लोक जेवले नाही तर तुमचा प्रॉब्लेम आहे ना ते. अरे पण घरात नीट वागा ना, असं काय खुळ्यासारखे वागतात? हा, पण ती बाई पण असं नाही बोलत की बाबा मी सांगते समजून थांब, मी येते. ऐन टाइम अशी बसते येऊन की जातच नाही, हालतच नाही. आता मी फोन केला, तू तुझ्या मुलाला बघ जरा येऊन, तर बोलते मी सकाळपासून जेवली नाही. अरे हे काय प्रश्न आहे का बोलायचं ताई? तू सांग मला. लक्ष मामाला फोन करून एकदा सांगा ना. लक्ष माझ्याकडे नंबर नाही बाकीचे ना, लक्ष्मण मामाचा माझ्याकडे नंबर नाही. मी ते पण क्लिअर करायला तयार आहे. लक्ष्मण मामाला ते सगळ्यांना घेऊनच क्लिअर करायचंय मला. या घरात, तुमच्या घराकडनं ना फक्त 5 मिनिटाच्या पावलावरती आहे ना ते राहतात. नाही ना, ते लोक दुसरीकडे रूम घेतले नवीन, तिकडे राहतात ते लोक आता कुठेतरी. इथं नाही राहत ताई. जिथं राहत होते ना तिथं नाही राहत ते लोक. हो, हा सर, मी एकटे जाऊन त्यांना बोलून आणलं असतं लगेच. राजूला 1 मिनिट फोन तरी द्या, मी बघते बोलून तरी. बोला ते ताई, बोला ते बोलणार जरा మాట్లాడి 1 నిర్ణయం చేసే తర్వాత నేను మాట్లాడు. हॅलो राजू, हॅलो राजू, कसे सोयचा? मी बरी आहे राजू. तू का असं वागतोयस राजू? अरे मी काय केलं आज? राजू असं नको करू ना, लहान आहेस अरे मी काय तू? काहीच नाही केलंय सविता. आ? ऍक्च्युली काय आलं, काल मी गेलतो तू माझा कामाला. मोठा भाऊ आहेस की मी तुझी मोठी बहीण आहे? मी मोठा आहे ठीक आहे, पण मी काल काय आलं, मी काल गेलतो कामाला. तुला क्लिअर बोलतो, ते जामीनचे काम असतात ना ते काम करतो मी. काल मी गेलतो तर थोडेफार पैसे भेटले मला, तर तिला आणून दिले मी दुधाचे पैसे भर म्हणून. उरलेले पैसे त्या समोरच्या व्यक्तीने कापून घेतले माझे. मग तो मला बोलला चल तुला आज माझं काम केलंय, म्हणजे त्यांना कमिशन भेटतं ना, तर ते बोलले चल तू आज काम केलंय तर तुला एक बिअर पाचतो. मग बिअर प्यायला मी गेलो. मग काल का पेले? मग आज बियर प्यायला गेले, मग काल का पेले? मग कालचीच गोष्ट सांगतोय, ऐकून तर घे. ठीक आहे, आज का पेले ते पण? मग मी घरी आलो तर हिची किरकिर चालू होती. माझी बहीण बोलवती माझ्या बहिणीकडे जायचंय असं तसं. म्हटलं चल मग बघतो म्हटलं. आणि तेवढ्यात माझ्या कामावरनं फोन आला की बाबा उद्या येणार आहे का नाही. म्हटलं भाई उद्या शब्दाचा वापस उद्या तुला जमणार का माझी ड्युटी करायला? तो बोलला हा कराल मी. मग त्याने आज माझी ड्युटी केली. मग तो बोलला ठीक आहे मी करतो तुझी ड्युटी. मग हिला काय बोललो, हा भाऊ मला सुट्टी भेटली तर आज जाऊया म्हटलं तुझ्या बहिणीकडे. तर हिचं एकच नाही म्हणजे नाही, असं तसं, त्यांना सुट्ट्या भेटत नाही, ते 1 तारखेनंतर बोलवलंय वगैरे वगैरे. मग मला राग आला. मग मी रात्री निघून गेलो घरातनं निघून गेलो आणि मी उशिरा आलो. असं झालं, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. राजू नको पिऊस रे, बघ कसा होईल संसार पूर्ण ना रस्त्यावर मी डेली येते. पित नाही लोकांसारखं, मी डेली पित नाही का आठवड्याला पित नाही. माझ्या मनात जेव्हा येईल तेव्हाच ड्रिंक करतो मी. काय करताय? 2 दिवस हे केले, त्याच्यानंतर आता हॅलो ताई तुम्ही जर आहे ना राजूकडे द्या आणि तुम्ही मध्ये बोलू नका. त्याला मी समजवते, तुम्ही काय काळजी करू नका. ठीक आहे, राजू तसा नाहीये, त्याला समजवलं ना तो समजेल. मी डेली पित नाही, मी कधीतरी पितो.
माझ्या मनात येईल तेव्हा. की आता पगार झाल्यावरती करतो ड्रिंक, नाही तर आधी मध्ये कधीतरी. आता होळीला केली त्यानंतर आज केली मी. मध्ये कोण केलं होतं परत? कुठं मध्ये केलं? मी बाहेर जाऊन येतो म्हणून कोणी पिऊन आलं त्या हॉटेलमध्ये बसून? अरे पण लोकांसारखं मी रोज रोज तो पित नाही ना वैशू, कधी तर पितो ना. बोला ताईशी बोला पहिले तुम्ही. हॅलो हा बोल सविता. राजू, माझा शहाणा बाबा आहेस ना तू, नको ना असं करूस प्लीज. मला ना तुझा संसार बघायचंय रे राजू. मी ना आता जिम मध्ये मग लिटरली ना रडायला येतोय. डेली नाही करत मी, कधीतरी करतो. ते पण मला मनाला वाटलं तरच करतो, नाहीतर नाही करत मी. इतर वेळेस मी रात्री कामावर 1-2 वाजता येतो घरी, तरी मी नाही करत. बाबा तुला माहितीये ना काय झालं, माझे वडील पिऊन पिऊन काय केले माहितीये ना, आणि मग आता तू पण तसंच वागतस. अगं नाही करत बाबा, मी डेली नाही करत, तुझी शपथ, मी डेली नाही करत. मुलीची शपथ घेऊन झाला तर बहिणीची शपथ राहिली वाटतं. मग मी डेली करतो का? मुलीची शपथ घेऊन झाली होती ना, तर बहिणीची शपथ राहिली. मग नाही करत ना मी डेली, कधीतरी करतो जेव्हा मनात येईल तेव्हा. हो करा 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 करा. सविता तू हिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ प्लीज, ट्राय टू अंडरस्टँड. मी तुझ्याकडे लक्ष देते, मी तुला तुझ्यावरच फोकस करते राजू. तू माझा भाऊ आहेस. ऐक मी काय म्हणते, तू पी ना, तू आठवड्यात नाही एकदा पी, पण घरात बसून पी, शांतमध्ये पी. करतो ना बेटा मी, कधी कुठं. अरे बच्चा तू किती लाऊड आहेस बघ, तू किती लाऊड आहेस. अशांना घरात लक्ष्मी नाही नांदणार. आणि पदरी पद कॉम्पिटिशन नाक नाही लेखपोच असेल बघ. ही मूर्ख आहे ग, हिला काय सांगणार आता. अरे हॅलो काय बोलतो. हॅलो आता आज बघ तू, आता तू चल काय झालं ते झालं, मग हिचं करते ना. आज घरात स्वयंपाक बनवायचं वगैरे, आज पण घरात स्वयंपाक नाही बनवलं, काय नाही बनवलं. आता मी आल्यावरती काय जेवणार नाही? काय स्वयंपाक नाही? काय स्वयंपाक नाही? चिकन आहे, भाकरी आहे, काय स्वयंपाक नाही? कुठे ताईला डबल करायला सांगा. पण तुला बोललं जेवायला देतो, तुझं बोलले अरे तुला आल्याला जेवायला देतो, तो बोलले नाही जेवण. अरे बायको जरा रुसते, ती जरा अशीच बोलणार वाकड्या तिकड्या, मग आपण काय लगेच राग करायचा? ठीक आहे. बाकी तुझं कसं चाललंय? माझा तसाच भंगार चाललाय जसं तुझं चाललंय. ठीक आहे, जाऊन दे, तू नको लक्ष घालू. चल हिला वहिनीला दे फोन. हॅलो हॅलो, मी काय म्हणते, आता तू पिलाय, आता त्याला ना जास्ती बोलू नका. हे बघ अरे ताई पण बोलणं बघितले ना, मॅड आहे हे आहे, म्हणजे गो खात नाही ना, अन्नच खाते ना मी. ऐका तरी मी काय म्हणते, त्याला ना सांगा काय माहितीये, तो आता शांत झाला ना, त्याची उतरली ना, तर त्याला प्रेमात घेऊन सांगा की काय माहितीये. सकाळीच प्रेमात बोलले होते त्याला, आणि मला म्हणतो आज मी कामाला चाललो, आणि मी आता चाललो कामाला, मी रात्री लेट होईल, आणि हा माणूस गेला. मी म्हटलं आता व्हिडिओ कॉल करते त्याला, कुठे बघते, लगेच तो माणूस पिलेला असतो आणि मला फोन करले तर लगेच मी बोलतो मी कुठे काय मला सांगता नाही येत, मला समजत नाही का ताई, तू घरातून बाहेर पडताना काय बोलतो, मी कामाला चाललो. हा घरी कालपासून भात तसाच आहे, चिकनची भाजी तशीच आहे, भाकऱ्या तसंच आहे. तू व्हिडिओ कॉल करून बघ, आता बघ वाटलंच तर. मी काय म्हणते, चांगलं बोलत जातो हा माणूस. मी म्हटलं जाऊ दे, रात्री पेला तर पेला, ठीक आहे जाऊ दे, आज एक दिवस काहीच नाही बोललो, मी बोललीच नाही, म्हटलं राहू दे. परत आता आला घरी तर पिऊन आला, मग काय वाटणार माणसाला. त्याला ना काय सांगा माहितीये राजूला, आठवड्यात ना एकदा ना घरी बसून पी, शांतपणे पी, ठीक आहे. अरे ताई तू बाहेर तमाशा करून येऊ नको असं त्याला सांगा तुम्ही प्रेमाने. रात्री पण काय केलं, पिला बसून, घरी बाहेर पण पिऊन आला, आणि मला एक बाटलीनं काय नाही झालं म्हणून घरी पण पिला. मी म्हटलं पिऊ दे, पेलं तर पिऊ दे. पण हा परत काय केला, परत तो बाहेर गेला, शाळेतल्या लोकांशी कसं कसं बोलायला लागला, आणि बाहेर गेला, आणि डायरेक्ट 1 वाजता येऊन दरवाजा ठोकायला लागला. म्हणजे हा माणूस बाहेर फिरतो रातभर दारू पिऊन, आणि आम्ही 1-1 वाजेपर्यंत ह्याची वाट बघायची का? ठीक आहे, आम्ही ते पण बघितलो, वाट पण बघितलो. रात्री मी 1 वाजता कडी पण खोलली, झोपला पण तो, जेवण बिवण करून झोपला पण. मग आज परत सकाळी जाऊन प्यायची काय गरज होती? जेव्हा पैसे नसतात तेव्हा ह्या मॅड कडून तो पैसे घेतो, तेव्हा ह्याला दिसत नाही मी मॅड आहे. माझ्याकडून 10-20 रुपये तो घेतो, कधी कधी नसले तर माझ्याकडून घेतो, तेव्हा ह्याला दिसत नाही मी मॅड आहे.
मी 2 गोष्टी बोलायला लागली तर ह्याला लगेच मॅड दिसते का मी ताई? तू सांग मला. अरे बायको आहे, बायको बोलणारच ना, एक काहीतरी वेळेस अशी चुकलं तर हालत होते बोलणारच. ह्याचे पगार हा जवळ ठेवत नाही तर तो माझ्याकडे मागतो पैसे दे म्हणून. मी माझा नवरा आहे म्हणून मी ह्याला पैसे देते खर्चायला, जाऊ दे रिक्षाला ह्याला त्याला भाडा खर्चाला. मग ह्याला एवढं समजत नाही की बाबा माझ्या बायकोला मी काय बोलायला पाहिजे. आता काय बोलला तुझ्या समोर तो मॅड आहे बोलतो. आता झोपलेल्या मुलीला त्याने उठवला, काय गरज होती का ताई? तिला तिथं हात लाव इथं हात लाव. त्यानं नशा केला ना ताई, त्याला काय समजतच नाही. मी